ज्ञानप्रबोध या मालिकेतील आज आपण ज्ञानप्रबोध या ग्रंथातील ओवी क्रमांक 510 पासून पुढील ओव्यांचं अध्ययन करणार आहोत. मागच्या ज्ञान सत्रामध्ये आपण पाहिलं भगवंताच्या मात्या पित्यांची काय महिमा आहे आणि आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वर अवतार आणि नागांबिका वर्णन. नागार्जुनाचं वर्णन म्हणजे श्री नागदेवाचार्यांचं वर्णन कवी करतात तेही आपण पाहणार आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आजच्या ज्ञान सत्राला आरंभ करूया. दंडवत हो. असो हे त्रिभुवनी उच्छावो अवतरल्या दैवाचा देव. आता सांगो मुदल भावो मूर्ती आलयाचा. असो हे त्रिभुवन उच्छावो. असो म्हणजे आता असू द्या. त्रिभुवन उच्छावो. त्रिभुवनामध्ये जो उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तो असो आता बस झाला. त्या संदर्भामध्ये मी आता काही जास्त सांगणार नाही. ह्या ओळीमध्ये असो हे त्रिभुवनाचा उच्छाव आहे हा शब्द आलेला आहे. म्हणजेच काय तर यापूर्वीचे ज्या ओव्या झाल्या त्यामध्ये पण उत्सवाचं वर्णन केलेलं आहे. उच्छयाची तुरे निरंतर वाजती ब्रह्मलोकी. ब्रह्मलोकामध्ये पण कसा उत्सव साजरा करण्यात आला ईश्वर अवतार झाल्यानंतर हे सांगितलं मागच्या सत्रामध्ये. तर त्या सत्रामध्ये जे वर्णन आलेलं आहे ईश्वर अवताराने इथे या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतल्यानंतर, ईश्वर अवताराने इथे अवतार धारण केल्यानंतर जो काही आनंद उत्सव देवता लोकांना झालेला आहे त्याचंही वर्णन मागच्या ओव्यांमध्ये आलं. म्हणून कवी म्हणतात की असो आता आपण ते वर्णन थांबवूया. अवतरल्या देवाचा देव. अजून काय झालं? देवाचा देव अवतरल्यानंतर काय झालं? आता सांगो मुदल भाव. मुदल भाव म्हणजे एकदम मुख्य भाव जो आहे, जास्त इकडे तिकडे न धावता मेन मुद्द्याला येऊ आणि मेन मुद्दा मी तुम्हाला सांगतो असं कवी म्हणतात. तर मुदल भाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असं कवी म्हणतात. पण तो मुदल भाव नेमका कशाचा सांगणार आहेत? मूर्ती आलयाचा. मूर्ती जी आली म्हणजेच परमेश्वराने जे अवतार इथे धरलेला आहे ते अवतार इथे धारण केल्यानंतर मेन मुख्य हेतू जो आहे तो भगवंताचा काय आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. तरी श्रोते सावधाने ऐक तू निर्मळे मने. अज्ञाने तारावे जग जीवने धरिला मनुष्य वेखू. तरी श्रोते सावधाने ऐक तू निर्मळ म्हणे. जे श्रोते आहेत, जे तुम्ही हा ग्रंथ ऐकणारे श्रोते आहेत, तुमच्या सर्वांसाठी कवी सांगत आहेत. या महानुभाव प्रतितीपंथ चॅनलच्या माध्यमातून जे काही ज्ञानप्रबोध ग्रंथ श्रवण करत आहेत, जे उपदेशी नामधारक वासनिक मंडळी आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे. लक्ष असू द्या. काय म्हणतात ते? तरी श्रोते जे ऐकणारे आहेत सावधाने. अवधानेसी युक्त ते सावधान म्हणजे लक्ष देऊन तुम्ही ऐका असं तुम्हाला सांगतात कवी. ऐक तू निर्मळे म्हणे. मग आता मन कसं असावं? बसलो आपण स्वयंपाक करण्यासाठी किंवा जे काही पुरुष मंडळी आहे ते त्यांचे काहीतरी काम करत आहेत, एकीकडे पोथी लावून दिलेली आहे, मनामध्ये विचार चालू आहेत व्यापाराचे, किंवा ज्या काही माता भगिनी आहेत त्यांचे विचार चालू आहेत. स्वयंपाक चांगला झाला पाहिजे, मीठ टाकलं की नाही, मसाला टाकला की नाही, कसं होईल काय नाही, स्वयंपाकाची चिंता मनामध्ये, आणि एकीकडे मोबाईलवर पोथी चालू. मग असं जर असेल तर तुम्हाला हे लक्षात राहील का? व्यवस्थित नाही. म्हणून काय म्हणतात? निर्मळ मन. तुमच्या मनामध्ये कोणताही मळ असायला नाही पाहिजे. बिलकुल सर्व मळ बाजूला काढणे, सर्व विचार बाजूला काढणे, निर्विचार चैतन्य झालं पाहिजे. आपलं मन जे आहे, आपली चेतना निर्विचार झाली पाहिजे. आणि नंतर अशा या निर्मळ मनामध्ये, निर्विचार मनामध्येच
हे जे काही ज्ञान प्रबोधाचे जे काही महत्वाचे शब्द आहेत, जे काही ज्ञान आहे, हे तुमच्या लक्षात राहतील. अज्ञाने तारावे आजग जीवने धरिला मनुष्य वेशू. भगवंत कशासाठी अवतार घेतात हे कवी सांगतात आपल्याला. कवी म्हणतात, मी जे सांगणार आहे ते फक्त निर्मळ मनाचे लोक लक्षात ठेवू शकतात. ज्यांचे मन मलिन झालेले आहेत असे लोक, असे जे काही नामधारक, असे वासनिक, असे साधू, असे संत जे कोणी असतील, ज्यांचे मन निर्मळ नाहीत, मलान मन आहेत, अशांच्या मनामध्ये हे जे काही ज्ञान प्रबोधाचं बीज आहे, ज्ञानाचं बीज आहे, हे अंकुरित होणार नाही, हे त्यांना ज्ञान समजणार नाही. मग भगवंत कशासाठी अवतार घेतात? अज्ञानाच्या सागरामधून तारण्यासाठी. अज्ञान तारावे आजग जीवनी. हा जो अज्ञान रूपी सागर आहे, संसार रूपी सागर आहे, अविद्या रूपी सागर आहे, यामधून या जीवाला तारण्यासाठी धरिला मनुष्य वेखू, मनुष्य वेश धारण केलेला आहे भगवंताने, असं कवी आपल्याला सांगतात. तो पूर्वार्जिता सेवा करुणी नागांबिकेचा भुवनी उमटला प्रतिष्ठानी प्रभू राव. पूर्वजन्मामध्ये, पूर्वार्जिता म्हणजे काय? पूर्वीच्या जन्मामध्ये अर्जित केलेलं. काय अर्जित केलं? सेवा करुणी म्हणजे ईश्वर अवताराची सेवा घडली बाईसांना पूर्वजन्मामध्ये. मग आता ईश्वर अवताराची सेवा घडली, त्याने करून काय अर्जित झालं? काय कमाई केली बाईसांनी पूर्वजन्मीमध्ये? तर ईश्वराकडून प्रेमाचा संचार व्हावा, प्रेमाचं साधन कमवलेलं आहे. पूर्वार्जित म्हणजे तेवढी योग्यता अर्जित केली, प्रेमाचं साधन अर्जित केलं, तेवढी कमाई केलेली आहे बाईसांनी. आणि आपण काय कमाई करतो सांगा? काय कमाई करतो आपण? दिवस निघाला, सगळे सकाळचे विधी कर्म आटोपले की आपण आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी आपण तत्पर होत असतो. माता भगिनी उठल्या की आपल्या स्वयंपाक, झाडझूड, अंथरून पांघरून काढणे, मुलांचा डब्बा, जे काही पुरुष मंडळी जात असेल, कोणी स्वतःच्या व्यापाराला जात असेल, बिझनेसला जात असेल, कोणी ऑफिसला जात असेल, कोणी काही प्रवासाला जात असेल, जे काही कोणाचे कामं असतील त्यांच्यासाठी सर्व तयारी करून देणे. आणि पुरुषांचं काय काम? उठले म्हणजे दररोजचं काय शेड्यूल आहे, आज काय काम करायचं आहे, आज कोणाचे पैसे येणे, कोणाचे देणे, कोणाला माल पुरवणे, कोणाचा माल घेणे, कोणाचा खरेदी विक्रीचा व्यापार आहे, ट्रेडिंग करतात, बरेच काही, म्हणजे प्रत्येकाचे व्यापार वेगळे, कामधंदे वेगळे. मुलांचं काय असते तर शाळा, कोचिंग क्लासेस, काही बाकीच्या काही ऍक्टिव्हिटीज असतात, कोणाच्या गायनाच्या, वादनाच्या, कोणाच्या स्विमिंगच्या, कोणाच्या, प्रत्येकाची लेकराची हॅबिट वेगळी, हॉबी वेगळी. तर आपण हे दररोजच्या दिनचर्येमधून काय अर्जित करत आहोत? बाईसांनी तर ईश्वर अर्जित केला, ईश्वराचं प्रेम अर्जित केलं, पण आपण काय करत आहोत? संसाराचाच विचार, संसारासाठीच कष्ट, आणि या देहासाठी जे लागते ते कमवण्यासाठी आपण व्यस्त, बरोबर की नाही? तर अशा जीवन जगण्याने खरंच काय साध्य होणार आहे आपल्याला? भगवंत तर इथे आपला उद्धार करण्यासाठी अज्ञान सागरातून, भवसागरातून, अविद्येच्या सागरातून आपल्याला पार करण्यासाठी भगवंताने इथे अवतार घेतला. पण आपण काय केलं? परमेश्वराचे पण जे काही स्थान असतील, जिथे नवस पूर्ण होतील, तिथेच आपण नाक रगडण्यासाठी जात असतो. आपल्याला दुसऱ्या स्थानाचं घेणं देणं नाही. ना आपण स्वतःची अदृष्टपर योग्यता करून घेण्यासाठी कधी तीर्थस्थानाला जातो, ना आपण कधी खरंच आपल्याला ईश्वर भेटला पाहिजे म्हणून कधी काही आपण क्रिया करतो. क्वचितच होतात अशा क्रिया, बहुतांश तर सहेतुकच क्रिया आहे. भगवंत तर म्हणतात तिथे मी मनुष्याला
मोक्ष देण्यासाठी अवतरलेलो आहे. आपण तर देवाला संसार मागत आहोत. मग देवाची जी इच्छा आहे त्या इच्छेला, त्या प्रवृत्तीला आपण आरह आहोत का? आपण त्यांच्या प्रवृत्तीला विखो झालोत का? आपण त्यांच्या प्रवृत्तीला योग्य ठरत आहोत का? त्यांच्या प्रवृत्तीशी योग्य अशा क्रिया करत आहोत का? नाही. आपण तर सहेतुक क्रिया करत आहोत. त्यामुळं भगवंताने अवतार घेतलाय आपला उद्धार करण्यासाठी आणि म्हणून मनुष्य वेश धरलेला आहे असं कवी सांगतात. म्हणून आपण थोडा तरी वेळ काढला पाहिजे. आपला तर पूर्ण वेळ संसारामध्ये जातो, उभं आयुष्य आपलं त्याच्यामध्ये गेलं, आपण देवापाशी चाललो तरी पण आपण हेतुकच क्रिया करत आहोत, तर ते देवाला मान्य नाही. म्हणून निर्हेतुक क्रिया करा, तर आपलं काहीतरी मनुष्य जन्मामध्ये जन्माला येऊन सार्थक आहे. तर कवी म्हणतात, बाईसांनी पूर्वजन्मामध्ये प्रेम अर्जित केलं, प्रेमाची कमाई केली भगवंताच्या, आणि म्हणून या जन्मामध्ये बाईसांनी पूर्वजन्मामध्ये तशी जोड जोडली की भगवंत घरी येऊन प्रेम देतील. त्याप्रमाणे त्यांनी त्या जन्मामध्ये, आदल्या जन्मामध्ये, पूर्वीच्या जन्मामध्ये तेवढी सेवा केली भगवंताची, ईश्वर अवताराची. आणि मग भगवंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या जन्मामध्ये बाईसांच्या घरी जाऊन तिथे उत्तम अशा प्रेमाचा संचार करतात, जे एक कळिकेचं प्रेम आहे. उत्तम प्रेमाची कळिका म्हटलं की 4 कळिकेचं प्रेम असते, पण भगवंतांनी इथे एका कळिकेच्या प्रेमाचा संचार बाईसांच्या ठिकाणी केलेला आहे. मग बाईसांना पुढच्या जन्मामध्ये भगवंत नक्कीच ईश्वर प्राप्तीला घेऊन जाणार आहेत. जो व्यापकू सर्वात्मा, तो जिया आपुलाची केला आत्मा, म्हणोनी तेने विन जीवात्मा तेचा उरोणेने. मग अशी प्रेमाची शक्ती बाईसांच्या ठिकाणी स्थिरावली. स्वामींनी त्या प्रेमाच्या शक्तीचा संचार बाईसांच्या ठिकाणी केला. ती प्रेमाची शक्ती स्थिरावली बाईसांच्या ठिकाणी. बरं, प्रेम शक्तीचा संचार झाला, स्थिरावली, हे समजलं आपल्याला. पण अशी प्रेम शक्ती बाईसांना प्राप्त झाली स्वामींकडून, तर त्या प्रेम शक्तीचे कार्य काय? शक्ती मिळाली तर त्याचे काहीतरी कार्य असतील, मग ते कार्य कोणते? म्हणून कवी या ओळीमध्ये प्रेम शक्तीचे कार्य काय आहेत ते सांगतात. जो व्यापकू सर्वात्मा, ईश्वर जे आहेत, म्हणजे ईश्वराचं जे स्वरूप आहे, अव्यक्तमंत स्वरूप, सर्वत्र व्यापक आहे. नुसतं व्यापक आहे का? सर्वात्मा आहे. सर्व व्यापक असून सर्वात्मक भगवंताचं स्वरूप आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंताचं आत्मत्व जडलेलं आहे, असे ते सर्वात्मक आहेत. तो जिया पुलाची केला आत्मा, तो जिया, तो म्हणजे जो ईश्वर आहे, म्हणजे ईश्वराचं जे काही स्वरूप भगवंताच्या श्रीमूर्तीमध्ये आहे, ते स्वरूप जणू काही आपुलाची केला आत्मा. बाईसांनी जणू काही ईश्वराचं स्वरूप म्हणजे, तोच ईश्वराचं स्वरूप म्हणजे माझा आत्मा आहे असं भक्ताच्या ठिकाणी असते. भक्त वियोगी नुरे, भक्ताला वियोग सहन होत नाही. भक्ताचा आत्मा म्हणजे परमेश्वर असतात. पाण्याविना जशी मासळी जगू शकत नाही, पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तरी मासळी चडफडते, तडफडते, तळमळते, लगेच मरत नाही. पण प्रेमिया भक्त कसा असतो? ज्याप्रमाणे कुंती होती, ज्याप्रमाणे कुंती माता ह्या शब्दासरीसे देह त्याग करतात. कुंती मातांनी फक्त शब्द ऐकला, श्रीकृष्ण महाराजांनी निजधामाला बीजे केले, या शब्दासरीसी
देहत्याग केला, आत्मा मावळला, तडफडत नाही बसल्या कुंती औसा. जशी मासळी तडफडते तशी तडफडत नाही बसल्या कुंती औसा. कानावर शब्द पडले, श्रीकृष्ण महाराजांनी निजधामाला बीजे केले. संपलं तिथेच, त्याच क्षणाला या देहाच्या वेगळा आत्मा झाला, देह त्याग केला कुंती औसांनी. याला म्हणतात उत्तम प्रेमाचा संचार, चौकळिकेच्या प्रेमाचा संचार. आता यामध्ये अजून पाडभेद आहेत, मी ते पाडभेद काय सांगत बसणार नाही. हेच एवढं समजून घ्या व्यवस्थित, म्हणजे लक्षात राहील. नाहीतर अमक्यांचा पाडभेद असा आहे, तमक्याचा असा आहे, तेही मी सांगू शकतो, पण तुमचा गोंधळ नको व्हायला म्हणून ते सांगणार नाही. नाहीतर मग काही असे बरेच काही असतात की ते म्हणतात का हो तुम्ही असंच सांगितलं, तुम्ही तसं नाही सांगितलं. मग काही जणांना वाटते यांना काही येतच नाही, असे पण काही आहेत बरं का. म्हणजे असे जसं बोलतात ना, काही लोक असे टोमणे देतात, असे पण काही बाबा लोक आम्हाला भेटतात. म्हणतात का हो तुमचं लीळा चरित्र संपलं आणि आता तुम्ही हल्ली सक्रिय दिसतच नाही युट्यूबवर, आता काय संपलं वाटते, आता काय सांगत नाही तुम्ही. सांगायला तर भरपूर काही आहे, पण वेळ पाहिजे ना तेवढा. माझ्या पाठीमागेच एक जागा आहे आपल्या आश्रमाची, या जागेसाठी बरेच वर्ष माझे कामी या जागेसाठीच गेलेले आहेत, या जागेच्याच कामी आले. बराच काळ माझा या जागेसाठी गेला. होते काही अडी अडचणी होत्या, काही आता अडी अडचणी निस्तरलेल्या आहेत, त्यामुळं वेळात वेळ काढून मी पोथीपान करत आहे. एरवी माझं मी पोथीपान तर करायचो, पण युट्यूबवर मी टाकत नव्हतो. तर असो, पाठभेद मी सांगत बसणार नाही. सांगायला गेलं तर बहुत काही आहे, जास्त काही सांगितलं तुम्हाला तर हेही लक्षात राहणार नाही, तेही लक्षात राहणार नाही. थोड्या वेळासाठी का असे ना याचं थोडंसं चिंतन करा, म्हणजे दीर्घकाळासाठी तुम्हाला हे लक्षात राहील. म्हणून एकच तुम्हाला पाठ सांगितलेला आहे. तर कुंती औसांनी ऐकल्या क्षणी देहत्याग केला. तर उत्तम प्रेम त्याला म्हणतात. माशी तरी तडफडते पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर, परंतु भक्त तसा तडफडत नाही, तळमळत नाही. मासळी पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळाने मरेल, भक्त लगेच मरतो. अशी महिमा आहे या भक्ताची. तर याचा अर्थ काय, तर भक्ताचा आत्मा म्हणजे कोण आहे, ईश्वर अवतार हे भक्ताचे आत्मा असतात. जे प्रेम संचारी भक्त आहेत त्यांचा आत्मा म्हणजे ईश्वर अवतार, पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार. श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेले, पुरं त्याग केला, समजलं कुंती औसांनी लगेच देह त्याग केला. तर हे उदाहरण कशासाठी दिलं मी, या ओळीमध्ये सांगितलं, जिया पुलाची केला आत्मा ईश्वर अवताराला जणू काही स्वतःचा आत्मा करून टाकलं. ईश्वर अवतार निघून गेले, भक्तही मागे उरणार नाही, अशी महती त्या भक्ताची आहे. तर ही महती लक्षात असू द्या आणि भगवंताला विनंती करा, प्रार्थना करा की हे भगवंता मला तसं भक्त बनायचं आहे, तसा उत्तम दर्जाचा भक्त बनायचं आहे मला, असं भगवंतालाही प्रार्थना करत जा. किती दिवस मागणार हो तुम्ही संसारासाठी, कधीतरी हे मागणी करा. ही मागणी केल्यानंतर तुम्हालाही मनाला शांती लाभेल, मनाला शांती लाभेल, भगवंताला आनंद होईल की माझं लेकरू ज्या कामासाठी मी ही सृष्टी निर्मिती केली त्याच कामासाठी लागलेला आहे. भगवंत पण त्या लेकरावर प्रसन्न होतील. तुम्ही उगच कितीही अवडंबर केलं, आता अवडंबर म्हणजे समजून घ्या, मी काय आता पुन्हा पुन्हा नाव घेणार नाही, आपल्या महानुभाव पंथामध्ये बरेच अवडंबर चालू आहेत. तर तसे तुम्ही कितीही अवडंबर जरी केले तरीही भगवंताला तोष होणार नाही. जो तोष हे मागण्यामध्ये होईल. घर बसल्या तुम्ही पुण्य कमवत आहात, जर भगवंतासाठी प्रार्थना केली, भगवंता मला उत्तम दर्जाचा भक्त बनवा, की तुमच्या विना मी जगणार नाही, अशा दर्जाची भक्ती मला द्या. या जन्मात नाही दिली पण पुढच्या जन्मात तरी किमान तशी भक्ती मला द्या, अशी मागणी जर भगवंताकडे केली तर भगवंत एवढे प्रसन्न होतील तुमच्यावर, ते मी शब्दात सांगू शकणार नाही. असो, तर आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया.
भरोनी तेने विन जीवात्मा तेचा उरवणे, आणि म्हणून भक्ताचा आत्मा तो परमेश्वर आहे, म्हणून तेने विन जीवात्मा उरवणे, त्या ईश्वर अवताराच्या बगैर, त्या ईश्वर अवताराशिवाय हा भक्ताचा आत्मा जगूच शकत नाही त्या शरीरामध्ये, लगेच त्या देहाचा त्याग करेल. अशी भक्ती, उत्कट भक्ती निर्माण झाली पाहिजे. तिया नागांबिका सदैवा देव आराधिला सेवा, मग तो लाधला सुहावा नागार्जुने. तिया नागांबिका सदैवा, जी नागांबिका म्हणजेच भक्त बाईसा, त्या बाईसांना दैव आराधिला सेवा. त्या बाईसा कशा होत्या? सदैवा होत्या, दैववान भाग्यवान होत्या. त्या नागांबिका सदैवा, अशा त्या दैववान भाग्यवान बाईसा, त्यांनी काय केलं? देवो आराधिला सेवा, भगवंताची मनोभावे सेवा केली. स्वतःचे जे काही इंद्रिय स्वभाव असतील ते सर्व त्यांनी त्यागून टाकलेले होते. स्वामींनी फक्त रात्री खाकरायला उशीर होता, फक्त एवढं जरी खाकरलं तरी बाईसा लगेच उठायच्या. एवढे सेवेसाठी तत्पर होत्या बाईसा. काय झोप पण काय काय काहीच नाही. नाहीतर आपण झोप, आपल्याला जर एकदा झोप लागली तर आपण म्हणतो जाऊ दे रे बाबा, उठणं नको. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, खरी घटना घडलेली आहे. आजकालचे माणसं एवढे झोपेच्या आहारी जातात, एवढे म्हणजे अधीन होतात त्या झोपेचे, की मरण पत्करतील मात्र झोपेच्या बाहेर येणार नाहीत. एवढी निद्रा देवीची आराधना करतात, एवढी निद्रा देवी त्यांना आवडते. तर असे निद्रा देवीचे एक मोठे आराधक होते, एक पूर्ण कुटुंबच होतं. त्यांचं आराध्य म्हणजे निद्रा देवी. दिल्लीची घटना आहे किंवा कुठली आहे माहिती नाही, परंतु उत्तर भारतातील घटना आहे. ज्या भागामध्ये जास्त थंड असते, जास्त थंडी पडते, अशा भागातली घटना आहे. बऱ्याच वर्षापूर्वी मी ही घटना पेपरमध्ये वाचली किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर वाचली असेल. तर त्या घटनेमध्ये त्यांनी सांगितलं की एका कुटुंबाने, एका हॉलमध्ये ते सर्व कुटुंब झोपलेलं होतं आणि थंडी खूप होती म्हणून हीटर लावलेलं. सर्व दारे खिडक्या पॅक. आता थंडीचे दिवस म्हटल्यानंतर थोडी कोणी खिडक्या वगैरे उड्या ठेवणार आहे? नाही. तर खिडक्या वगैरे सर्व बंद, एकदम रूम पॅक केलेली आणि मोठं हीटर लावलेलं. हीटर म्हणजे कसं होतं ते, जसं आपण शेगडी वापरतो इलेक्ट्रिकची, त्या शेगडीमधला कॉईल एकदम लाल होतो आणि त्या कॉईल पासून गरमी तयार होते. तर तसं ते हीटर होतं, एकदम लाल व्हायचा कॉईल त्यामधला आणि घर गरम करायचं. परिस्थिती झाली अशी की तो जो कॉईल होता, त्या कॉईलने काय केलं, खोलीतील जो ऑक्सिजन होता तो पूर्ण जाळून टाकला. ऑक्सिजन शिवाय तर अग्नी प्रदीप्त होत नाही. अग्नी हा ऑक्सिजनला जाळून टाकतो, बरोबर की नाही? तर झालं असं, रात्रीच्या वेळेला ते हीटर लावून झोपले. जेवढा ऑक्सिजन होता तो श्वास घेत झोपी गेले, गाढ झोप लागली आणि हीटरने पूर्ण ऑक्सिजन जाळून टाकला. आणि मग त्या खोलीमध्ये ऑक्सिजन उरलाच नाही, सर्व कार्बन डायऑक्साईड. प्रत्येकाचा श्वास गुदमरायला लागला, प्रत्येकाचा श्वास गुदमरायला लागला, परंतु कोणीही झोपेतून उठलं नाही, दरवाजे खिडक्या उघडल्या नाही. आणि कोणीही दरवाजे खिडक्या उघडल्या नसल्यामुळं ते सर्व कुटुंब जागी मरून पडलं. ही सत्य घटना आहे. मग तुम्ही सांगा, आपण एवढे निद्रा देवीची आराधना करतो, एवढे आपण निद्रेच्या अधीन आहोत. निद्रा देवीची आराधना म्हटल्यानंतर आता बरेच काही असे म्हणतील मला की देवीची आराधना कोण करते. बोलण्याचा भावार्थ समजून घ्या. नाहीतर चॅनलवर एवढे भारी भारी माणसं आहेत आपल्या, की मागे मी एक वर्णन काहीतरी सांगितलं चांगलं, तर ते वर्णन त्यांनी विरुद्ध लावून टाकलं देवाच्या ठिकाणी.
कमेंटमध्ये त्यांनी कमेंट पण केलेली आहे, परंतु ते वर्णन मी देवासाठी बोललोच नाही, परंतु त्यांनी ते वर्णन असं असं सांगितलं की तुम्ही हे वर्णन देवासाठी सांगितलं. तर असं यासाठी मी तुम्हाला म्हणत असतो, ध्यान देऊन पोथी ऐकत जा. तर असं सांगायचं तात्पर्य एवढंच की निद्रेमध्ये लोक मरून चालले तिकडे, पण बाईसांना बघा इकडे, नुसतं स्वामींनी खाकरलं की लगेच बाईसा उठायच्या. एवढं देवाच्या ठिकाणी समर्पण होतं बाईसांचं. त्यांनी देवाची आराधना केली. कशी आराधना केली? सेवा रूपी आराधना. त्यांनी जे सेवा केली तीच जणू काही भगवंताची आराधना, असं आपल्याला इथे कवी सांगतात. मग तो लाधला सुहावा नागार्जुने. आणि मग बाईसांना पहिलं देव प्राप्त झाले. बाईसांच्या नंतर मग म्हणजे नंतर तो म्हणजे तो ईश्वर अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. लाधला म्हणजे भेटला, सुहावा म्हणजे सुंदर असे भगवंत कोणाला भेटले? नागार्जुने म्हणजे श्री नागदेव आचार्यांना देव भेटले बाईसांच्या नंतर. आता बाईसांचं दैव किती चांगलं होतं, बाईसांची महती आपण पाहिली. आता श्री नागदेवाचार्यांची महती पाहूया. तयाची देखवणी अधिकार बुद्धी जगद्गुरु धातुर्वादिया आदी उपदेशिली रससिद्धी शब्द वेधियाची. तयाची देखुनी अधिकार बुद्धी, तयाची देखोनी अधिकार बुद्धी. काय सांगितलं मी? आता आपण नागदेवाचार्यांची महती बघणार आहोत. नागदेवाचार्यांचं वर्णन इथे कवी करत आहेत. तर मग आता तयाची म्हणजे कुणाची? नागदेवाचार्यांची. नागदेवाचार्यांची अधिकार बुद्धी पाहून जगद्गुरु धातुर्वादिया आदी, जगद्गुरु परमेश्वर अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, धातुर्वादिया आदी सर्वात अगोदर मनोधर्माने स्वामींनी जर निरूपण कोणाला केलं असेल तर ते नागदेवाचार्य. तर ते धातुर्वादिया शब्द वापरला इथे. धातुर्वादिया म्हणजे कोण? ज्याला धातुशास्त्र जास्त माहिती आहे, ज्याला मेटॉलॉजी जास्त माहिती आहे, मेटलच्या बाबतीत धातूच्या बाबतीत सर्व माहिती आहे, असे जगाच्या पाठीवरील सर्वात पहिले धातुर्वादी, ज्यांना पूर्ण धातूंचं शास्त्र माहिती होतं, मेटॉलॉजी जास्त माहिती आहे, ज्याला सर्व माहिती आहे, जास्त नाही मेटॉलॉजीचं सर्व ज्ञान आहे, असे कोण होते सांगा? जे जुने दर्शक आहेत या चॅनलवरील त्यांना माहिती असेल, मी सांगितलेलं आहे, पण कदाचित लक्षात नसेल, असे असू शकते. जगाच्या पाठीवरील सर्वात पहिला धातू विशेषज्ञ, धातूमधील जो तज्ञ व्यक्ती होता तो म्हणजे नागार्जुन. नागलवाडी, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नागलवाडी येथे नागार्जुन तिथे पडलेला आहे असं स्वामींनी सांगितलं. तर तो सर्वात पहिला होता धातुर्वादी. सोनं लोक जमीन खणतात आणि जमिनीमधून सोनं काढतात जिथे सोन्याच्या खाणी आहेत, परंतु नागार्जुन हे असे एक धातुर्वादी होते. पूर्ण धातूचं शास्त्र त्यांना असं माहिती होतं की सोनंही कसं तयार करतात हे त्यांना माहिती होतं. म्हणजे विचार करा. तर धातुर्वादी म्हणजे नागार्जुन असा अर्थ आहे. आणि नागार्जुन म्हणजे मानवपंथीयांच्या दृष्टिकोनातून काय अर्थ आहे? धातुर्वादिया म्हणजे नागार्जुन, आणि नागार्जुन म्हणजे आपले नागदेवाचार्य हा अर्थ आहे. बघा कसा अर्थ होतो. अर्थ जर करायला गेला तर अर्थ कुणीकडेही पळतात, परंतु मूळ सिद्धांतावर आपल्याला येता आलं पाहिजे. तर धातुर्वादिया म्हणजे कोण? श्री नागार्जुन. इथे श्लेष आहे, एका शब्दाचे दोन अर्थ तीन अर्थ ज्याला बोलतात त्याला श्लेष म्हणतात. तर धातुर्वादिया म्हणजे श्री नागदेवाचार्य. उपदेशिली रससिद्धी शब्द वेदियाची, जगद्गुरूंनी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी धातुर्वादिया म्हणजे नागार्जुनाला आदी कारण ते आहेत.
उपदेशली रससिद्धी, किंवा आदी म्हणजे काय, सर्वात अगोदर. आता एक आपल्या चॅनेलवरचे एक विद्वान माणसं आहेत, त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या, तर एकाने मला सांगितलं बाबा अगोदर शब्द नाही, अगोदर बोललं पाहिजे म्हणे तुम्ही. मी म्हटलं ठीक आहे बाबा, आता काय बोलता. म्हणजे बघा तुम्ही, ज्यांना पूर्ण ज्ञान नसते, थोडस ज्ञान असते, ते आपली तट करतात, माझंच खरं, या बाबांचं चुकलं, अगोदर बोलता येते, अगोदर शब्दच नाही, अगोदर बोललं पाहिजे. कोणी म्हणतात अगोदर नाही बोलायचं, अगोदर बोलायचं, असे काम करतात. आणि ते मला सांगतात कमेंटमध्ये की बाबा अगोदर नाही बोलायचं, हा शब्दच नाही मराठीमध्ये, अगोदर बोला. आता सांग कसं करायचं. आता इथे कवी काय म्हणतात, आदी म्हणजे अगोदर, सर्वात अगोदर, सर्वात प्रथम. कोणाला भगवंताने रससिद्धी दिली? नागदेवाचार्यांना, सर्वात अगोदर. मी तर या विचाराचा माणूस आहे, मी अगोदरही बोलेल, अगोदरही बोलेल, बरोबर की नाही. पण हे जे आपल्या चॅनलवर काही अर्धवट असतात, किमान त्यांनी असं समजावं की बाबा मराठीचं ज्ञान आपल्याला नाही एवढं, आणि आपण कशाला या बाबांना शिकवावं. हे थोडस तुमच्या पदराला गाठ मारून ठेवा. बाबा अगोदर बोलू नका, अगोदर बोला ना, अगोदर बोलू नका, अगोदर बोला, हे असे काम मला सांगू नका. तर जगद्गुरु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नागदेवाचार्यांना रससिद्धी उपदेशिली. म्हणजे या जीवाचं सोनं कसं करता येईल. शब्दवेदियाची, शब्दाद्वारे बोध जो होत असतो नागदेवाचार्यांकडून, श्री नागदेवाचार्यांकडून जो काही वेद झाला, बोध झाला त्यांच्या शिष्यमंडळीला, तर ही जी सिद्धी होती ते कोणी दिली? स्वामींनी सिद्धी दिलेली आहे. इतर व्यावृत्ती शोधला रसू, इतराची व्यावृत्ती केली. आपले शास्त्रकार काय सांगतात? अन्याची व्यावृत्ती केल्या विन पराची प्रतिष्ठा नव्हे. म्हणजे अन्य जे देवता आहेत, त्या देवतांची व्यावृत्ती केल्या विना पराची प्रतिष्ठा होत नाही. म्हणून इथे कवींनी ते वाक्य, इथं शब्द योजिलेला आहे, इतर व्यावृत्ती म्हणजे अन्य व्यावृत्ती. अन्याची म्हणजे अन्य देवतेंची व्यावृत्ती केली, पराची प्रतिष्ठा केली. आणि शोधला शुद्धू म्हणजे नागदेवाचार्यांना असं व्यवस्थित निरूपण करून त्यांची शुद्धी केली. योगाग्नी साह्य रसबोधू, जे योगाग्नी आहे, म्हणजे श्री नागदेवाचार्यांना ज्यावेळेस बोध झाला, बोध झाल्यानंतर अनुसरले, अनुसरण झाल्यानंतर भगवंताच्या जवळ सन्निधानामध्ये राहिले. तर सन्निधानामध्ये राहिल्यानंतर साह्य रसबोधू, जसं स्वामींनी अग्नीचा दृष्टांत सांगितलेला आहे. अग्नीच्या जवळ आपण राहिलो तर आपल्याला वात श्लेष्मा बाधणार नाहीत, आणि अग्नीचा संबंध तोपर्यंतच करायचा पहिरा गेलिया वात श्लेष्मा न बद्धती, बरोबर की नाही. अग्नीपासून दूर गेल्यानंतर आपल्याला वाताचा त्रास होणार नाही, श्लेष्माचा त्रास होणार नाही, सर्दी होणार नाही, खोकला येणार नाही, तोपर्यंतच आपण अग्नीच्या जवळ राहायचं. नाही तर जास्तच अग्नीला आपण तिथं थांबून राहिलं तर चटके बसतील. दूर गेल्यानंतर पण आपल्याला त्रास होणार नाही, एवढा शेक घ्यावा फक्त शेकोटीचा. तर इथे योगाग्नी म्हणजे भगवंताच्या सन्निधानाचा योग जो आहे, तो योगच जणू काही अग्नी आहे. त्यामुळं तिथं आचार्यांना साह्य झालेलं आहे. रसबोधू, अजून काय झालं? अजून चांगल्या प्रकारे बोध झाला देवाच्या ठिकाणी राहून. अनादि ज्ञानत्रये बंधू, अनादि म्हणजे अनादि काळापासून चालत आलेला जे ज्ञानत्रय बंधू सिद्धला जया. आता यामध्ये पाठभेद आहे. अनादि ज्ञानत्रये बोधू असाही शब्द आहे,
मग आता दोन पाडभेद झाले बघा, एक झाला बंधू, दुसरा झाला बोधू. आता दोन शब्द वेगळे वेगळे आले म्हणजे अर्थ वेगळे वेगळे लागणार. तर आता दोन्हीचाही अर्थ व्यवस्थित ऐकून घ्या. अनादि, अण म्हणजे नाही, आदी म्हणजे सुरुवात, त्याला म्हणतात अनादि. जीव अनादी काळापासून आहे. या जीवाची सुरुवात कधी झाली कोणालाच माहिती नाही, आहेच आहे हा जीव. तसंच ईश्वर पण अनादीपासून आहेत. ईश्वराची सुरुवात कधी झाली? 12 सप्टेंबर 2022, 12 सप्टेंबर 2001 म्हणा, 12 सप्टेंबर 1 म्हणा, किंवा जे काही वर्ष जुन्यात जुना काळ असेल तो काळ म्हणा, लाखो वर्षापूर्वीचा काळ धरा तुम्ही, तर त्या काळामध्ये ईश्वर सुरुवात झाली असेल ईश्वराची असं आपण बोलू शकत नाही. म्हणजे त्याची सुरुवात काय आहे माहिती नाही, म्हणून त्याला अन म्हणजे नाही, आदी म्हणजे सुरुवात, म्हणून त्यांना अनादी म्हणायचं. ईश्वराला अनादी म्हणायचं, जीवाला अनादी म्हणायचं. प्रपंच हा अनादीचाच आहे. कधी प्रपंच आहे, कधीपासून आहे कोणाला माहिती नाही. देवता पण अनादीचे आहेत. तर सुरुवात कधी झाली यांची माहिती नाही, म्हणून याला अनादीचं म्हणायचं. तर अनादी काळापासून ज्ञानत्रय म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य आहे. ज्ञान भक्ती वैराग्याचा बोध ज्यांना झाला तो जीव मुक्त झाला, मोक्षाला गेला असा अर्थ आहे. किंवा आता बंधू जर म्हटलं म्हणजे बंधने, जे जीवाच्या ठिकाणी बंधन लागलेले आहेत. मग आता ते जीवाच्या ठिकाणी जे बंधन आहेत तेही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. तर या त्रिप्रकारक जो बंध आहे, मूळ अविद्या, अज्ञान अविद्या जे आहे जीवाच्या ठिकाणी, जे आद्यमळ आहे, या तिन्हीचा जो बंध आहे, हा पण बंध मुक्त होऊ शकतो ज्ञान भक्ती वैराग्याने. जर ज्ञानत्रय अर्थ घेतला तर, आणि बंधू जर घेतला तिथं शब्द तर हे जे बंधन आहे, अविद्येचा बंध जो आहे, अज्ञानाचा बंध जो आहे आपल्या ठिकाणी लागलेला अनादी काळापासून, तो बंध हा ज्ञान भक्ती वैराग्यानेच नष्ट होऊ शकतो. किंवा ज्ञानामुळे त्रयबंध नष्ट होतात. जसं मी अगोदर सांगितलं, अज्ञान अविद्या, मूळ अविद्या आणि आद्यमळ हे तीन बंध तुटतात, असाही अर्थ होतो. सीधला जया म्हणजे ज्यांना प्राप्त झाला. काय प्राप्त झाला? भगवंताचा बोध, भगवंताचं सन्निधान, ज्ञान भक्ती वैराग्य एवढं ज्यांना प्राप्त झालं ते उद्धरले असा अर्थ आहे. जो वित्पत्तीचा मुखी, अपर सिद्धांत धातू ते सोखी, यथार्थ ज्ञान सुवर्णा ते भक्षी, उमटा द्वारे. ते व्युत्पत्तीचा मुखी, जे भगवंताचं शास्त्र आहे, तिच्या व्युत्पत्ती व्युत्पन्न व्हावे म्हणतात ना देव. तर जे भगवंताचं शास्त्र आहे त्या शास्त्राच्या मुखाने अपर सिद्धांत धातू ते सोखी, जे अपर सिद्धांत आहेत देवतापैकीचे ते शोषून घेतात. यथार्थ ज्ञान सुवर्णा ते भक्षी, उमटद्वारे. आणि जे यथार्थ ज्ञान आहे, यथार्थ ज्ञानाचं भक्षण करतात. जे उमटद्वार आहे म्हणजे भगवंताचा उमट ज्याद्वारे झालेला आहे श्री नागदेवाचार्यांना, त्याद्वारे यथार्थ ज्ञानरूपी सोनं ते भक्षण करतात. म्हणजे काय सांगायचं आहे इथे, जे सारभूत तत्वज्ञान आहे भगवंताचं त्याच ग्रहण करतात आचार्य, आणि त्याने करूनच मग सर्वांची मुक्ती होणार आहे. आपणही तसंच ग्रहण केलं पाहिजे, यथार्थ तत्वज्ञान ग्रहण केलं पाहिजे. नाहीतर मग त्याच्यात 17 मिसरी झाल्या, काही खरं नाही. आता आजच मी एका ठिकाणी भिक्षेला गेलो. भिक्षेला गेल्यानंतर तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला एका आईंनी सांगितलं पितृदोष लागलाय म्हणे आमच्या बाजूच्या घरवाल्यांना. कारण काय, त्यांनी पितृ करणं सोडून दिले, श्राद्ध घालणं सोडून दिलं, हे सगळे जे कर्म करतात विकल्पाचे ते त्यांनी सोडले. म्हणून एका दीक्षित आईने, विचार करा,
काय म्हणावं आता, आपले साधू लोकच असे करायलेत. मी जे यथार्थ आहे ते सांगत असतो बाबा, बरं का. तुम्हाला वाटेल हे काय सांगतात मध्ये मध्ये, परंतु सध्या परिस्थिती आहे. आता आम्ही सांगणार की देवता भक्ती करू नका, पितृदोष वगैरे काही नसतो, आपले देव समर्थ आहेत सर्व करायला, आपला आपला चांगला देवधर्म करा फक्त तुम्ही. आमच्यासारखे यथार्थ ज्ञान सांगतात, ते यथार्थ बऱ्याच जणांना पटत नाही. तर त्यांनी सांगितलं मला, म्हणे तुमच्याच सारख्या एक दीक्षित आई आहेत, महानुभाव पंथाची दीक्षा घेतलेली आई आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही क्रिया करता ते क्रिया सोडून दिली, त्यामुळे पितृदोष लागला. आता तुम्ही काय करा, अमक्या अमक्या स्थानापाशी जा, तिथे अमकी अमकी क्रिया करा, असं क्रिया करावं लागेल, एवढा एवढा खर्च येईल, एवढे पैसे लागतील. म्हणजे आपण समाजाला काय संदेश देत आहोत, महानुभाव पंथ कुठे चाललाय विचार करा. आणि आपण इकडेच मस्त आहोत राजकारणी लोकांसोबत फिरून, आणि पंथ चालला इकडे. आता जास्त काय पुढचं बोलत नाही, कुठे चाललाय तुम्हीच बघा आता, पंथ कुठे चाललाय आपला. मग आता आमच्यासारख्यांनी काही सांगायला गेलं की म्हणतात की हे बाबा काय चांगले नाही, ते जे होत्या की नाही आई, किंवा ते जे बाबा होते दुसरे, ज्यांनी आम्हाला सांगितला विधी, पितृदोषासाठी 11,000 आम्ही खर्च करून आलो आणि आता आम्हाला बरं वाटत आहे. आता असे मग सगळे लोकांना गोड वाटतात. म्हणून खरं बोलण्याचा लाग पंथामध्ये राहिलेला नाही, असं मला कधी कधी अनुभवायला येते बरं का. बऱ्याच वेळा अजूनही काही प्रसंग आहेत की जिथं खरं बोललं की आपल्या बाबा लोकांना ते चालत नाही. असेही काही बाबा लोक असतात पंथामध्ये. त्यांना आपल्या पंथाला, आपल्या वासनिकांना वेगळ्या दिशेला घेऊन जायचं आहे. ती कोणती दिशा आहे आता तुम्हीच बघा. तर यथार्थ ज्ञानाचा बोध झाला नाही, उमट झाला नाही की मग असे प्रकार घडतात. कवी इथे एवढं सुंदर वर्णन करतात नागदेवाचार्यांचं. असो, आपलं दैव म्हणावं तसं या काळामध्ये आपण जन्माला आलो. आपल्या दैवाला दोष द्यायचं एवढंच आपल्या हातात आहे, दुसऱ्याला बोलून काय फायदा. आपण असे काही पूर्वजन्मीचे पापकर्म केले असतील म्हणून या काळामध्ये आपल्याला जन्माला यावं लागलं. असे आपण सर्वजण महापापी आहोत. तै तो शब्द वेधिया होये, मग नादाचे नि अनुजाये, वरी धातू ते वेधितू जाये, शब्द मात्रे. तै तो शब्द वेधिया होय. तै म्हणजे तेव्हा, तो शब्द वेदिया होतो. तै तो शब्द वेदिया होय. तै म्हणजे तेव्हा, तेव्हा म्हणजे केव्हा. मागच्या ओळीमध्ये जसं सांगितलेलं आहे की श्री नागदेवाचार्यांनी यथार्थ ज्ञानरूपी सुवर्ण भक्षण केलेलं आहे, म्हणजे यथार्थ ज्ञान ग्रहण केलं. आणि अशा यथार्थ ज्ञानियापासून ज्यावेळेस शब्द बाहेर निघतात, तै तो शब्द वेदी आहे. म्हणजे यथार्थ ज्ञान ज्यांनी ग्रहण केलं, ज्यांच्या आचरणात यथार्थ ज्ञान दिसते, तेव्हा तो व्यक्ती शब्द वेदिया होतो. मग नादाचे नि अनुजाये, वही धातू ते वेदितू जाय, शब्द मात्रे. जीवरूपी धातूला वेधून घेतात श्री नागदेवाचार्य. मग नादाचे नि अनुजाये म्हणजे श्री नागदेवाचार्य जर एखाद्या घरी भिक्षेला गेले, भिक्षा असा जर शब्द टाकला, तर त्या घरी जर एखादं लेकरू रडत असेल, ज्या घरी भिक्षेला गेले तर त्या घरी जर एखादं लेकरू रडत असेल, तर ते जे लेकरू आहे ते शांत व्हायचं. म्हणजे काय, शब्दात वेद आलेला आहे नागदेवाचार्यांच्या. तर असा वेद कधी निर्माण होतो, ज्यावेळेस तत्वज्ञान रूपी ज्ञान त्यांच्या ठिकाणी आलं, ज्यावेळेस श्री नागदेवाचार्यांच्या ठिकाणी तत्वज्ञान आलं ब्रह्मविद्येचं, त्यावेळेसच ते तेवढे शब्दविधी झाले. तसं आताच्याही काळामध्ये जर खरंच यथार्थ ज्ञान जर असेल एखाद्याच्या ठिकाणी, तर नक्कीच त्या व्यक्तीचे शब्द प्रत्येकाला समजतील, प्रत्येकाच्या हृदयाचा वेध घेतील आणि ते मन, ते हृदय वेधून घेतील, असे ते शब्दवेधी होतील, असं कवी सांगतात. तर असे श्री नागदेवाचार्य लोकांचे मन वेधून घ्यायचे, असे ते आपले श्री नागदेवाचार्य होते. तर असो,
श्री नागदेवाचार्यांची महिमा अजून 2 ओव्यांमध्ये सांगतात कवी, पण आजची वेळ आपली संपलेली आहे. उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला ते ओव्या सांगणार आहे. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, बाईसांचं दैव कसं आहे, बाईसांची महिमा काय आहे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आहे, श्री नागदेवाचार्यांची महिमा कशी आहे, त्यांचं वर्णन कसं केलं कवींनी, हा दुसरा प्रश्न आहे. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये मोक्ष साधनाची महिमा कशी आहे हे जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.